नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पाटील. सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. सर्वांना माझं रामराम. कसं आहे, आज सकाळी सकाळी एकदम मस्त असं वारं सुटलं होतं म्हणून आपण टेरेसला जाऊन मस्तपैकी ऊन खात होतो. ऊन बघता बघता म्हटलं काय भारी नजारा आहे म्हणून एक व्हिडिओ घेतला. बघितलं तर काय भाई, असं धुकं, मंदिर, सनलाईट, सूर्य येतो एकदम एका साईडने, एकदम असं नाही का गावाची फिलिंग येत होती. मग काय आपण आवरून घेतलं, आपल्याला कामाला पण जायचं असतं. आणि ह्यावेळेस आपण आज हेअरस्टाईल उलट्या साईडला केली आणि पिंपल पण अशा जागी आला जिथं आपण कुंकू लावतो असाच. ठीक आहे म्हटलं, आवरून घेतलं आणि आपण निघालो कामाला जायला. कामावरती आल्यानंतर मावशी साफसफाई करत होते म्हणून बसून घेतलं होतं. त्यानंतर दुपारी जॉन म्हटला मी आज सगळे कपडे आवरणार. जॉन काय म्हटलं नाही, असं जॉन कधी म्हणतच नाही, पण आपण म्हटलं तूच आवर. रडायला लागले, नाटक करते रडायचं. म्हटलं कर, आज पूर्ण काम तूच कर, मी काय करणार नाही. जॉनला सगळं काम टाकून दिलं आणि आपण आलो काउंटरवरती. आपण काउंटर सांभाळला आज दिवसभर. आपण काही कामच केलं नाही. थोडाफार माल लावला होता दोघांनी मिळून, बस तेवढाच. जॉनला म्हटलं भूक लागली, तुला बी खायला आण, मला बी खायला आण, पण तुझ्या पैशांनी. जॉन मस्तपैकी हसत गेला खायला आणायला. त्यानंतर आपण डायरेक्ट गाडीवरती बसलो. आपली घरची गाडी होती आज, दादा घ्यायला आलता. डायरेक्ट गाडीवर बसलो आणि डायरेक्ट घरी यायला निघालो. येताना दादा माझं असंच बोलणं चालू होतं, ट्रॅफिक एवढी असं तसं. न सावकाश गाडी चालवा आणि लक्ष देऊन गाडी चालवत जा. बाकी काय नाही, आपला जीव उशिरा पोचला तरी चालेल घरी, पण जीव वाचला पाहिजे. आपल्या फॅमिलीसाठी आपण जगतो, काम करतो. लक्ष ठेवा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या ओळखून. जय महाराष्ट्र.